नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला संविधान तक्त्याविषयी माहिती मिळवायची आहे. संविधान तक्त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ब्ल्यूप्रिंट म्हणून ओळखतो. मग ही जी ब्ल्यूप्रिंट आहे, तर ही ब्ल्यूप्रिंट किंवा संविधान तक्ता आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यापूर्वी तिची जी काही संहिता तयार करायची असेल किंवा प्रश्नपत्रिका तयार करायची असते, तर ती तयार करण्यापूर्वी तयार करायची असते. मग आता ह्या संविधान तक्त्याचा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेऊया. घटक चाचणी तयार करण्यापूर्वी घटकातील उपघटक आणि त्यांची उद्दिष्टे लक्षात घ्यावी लागतात. म्हणजेच प्रत्येक उपघटकाला आणि उद्दिष्टांना किती गुण द्यावे याची निश्चिती या संविधान तक्त्यात आपल्याला करायची असते. मग आता संविधान तक्त्याचा अर्थ इथे पुढच्या व्याख्येत दिला आहे. घटक चाचणी तयार करण्यापूर्वी घटकातील उपघटक आणि त्यांची उद्दिष्टे तसेच प्रश्न प्रकार इत्यादीसाठी आखलेली गुणविभागणी म्हणजे संविधान तक्ता होय. आणि पुढच्या व्याख्येमध्ये बघा काय म्हटलंय, उपघटकानुसार गुणविभागणी, उद्दिष्टानुसार गुणविभागणी आणि प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी या 3 तक्त्यांचे एकत्रीकरण म्हणजे संविधान तक्ता होय. तर या व्याख्येवरनं आपल्याला काय लक्षात येतंय की संविधान तक्ता हा जो आहे तर हा एकंदरीत 3 तक्त्यांचा एकत्रित केला आहे किंवा 3 तक्ते मिळून तो तयार झालेला आहे. मग हे 3 तक्ते कोणते आहेत? पुन्हा एकदा लक्षात घ्या. उपघटकानुसार गुणविभागणी, उद्दिष्टानुसारचा गुणविभागणीचा आणि प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी असे हे 3 तक्ते आहेत. या 3 तक्त्यांचं एकत्रीकरण ज्या तक्त्यामध्ये केलेलं असतं त्याला संविधान तक्ता असे म्हणतात. मग आता आपल्याला एक एक तक्त्याची माहिती लक्षात घ्यायची. सुरुवातीला उपघटकानुसार गुणविभागणी. मग आता उपघटक तुम्हाला नवीन नाही आहे. घटक नियोजन करताना आपण उपघटक कसे पाडावे किंवा उपघटक हा जो आहे तर हा किती मोठा असला पाहिजे किंवा त्याची काठिण्य पातळी काय आहे या सर्वांचा अभ्यास आपण घटक नियोजनाच्या आणि पाठ नियोजनाच्या अभ्यासामध्ये केलेला आहे. मग आता ह्या ठिकाणी तक्त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. या तक्त्यामध्ये एकूण 3 कॉलम केलेले आहेत. यापैकी पहिल्या कॉलममध्ये उपघटक दिलेला आहे, दुसरा कॉलम गुण दर्शवितो आणि तिसरा जो कॉलम आहे हा शेकडा गुण दर्शवितो. जर आपल्याला प्रश्नपत्रिका ही 20 मार्कांची काढायची असेल तर त्यासाठी या तक्त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजेच काय तर घटक चाचणी जी असते ही साधारण 20 मार्कांची असते आणि ह्या 20 मार्कांच्या चाचणीसाठी आपल्याला अशा स्वरूपाचा तक्ता तयार करायचा असतो. मग आता हा जो काही उपघटक आहे तर या उपघटकामध्ये आपल्याला त्याचं स्वरूप असेल किंवा काठिण्य पातळी आहे किंवा मग आणखी त्याची लांबी आहे, या सगळ्यांचा विचार करून गुणांची निश्चिती करायची आहे. मग आता मागच्या घटक नियोजनाच्या व्याख्यानामध्ये आपण एकंदरीत 6 उपघटक कसे पाडले होते तर ते याप्रमाणे तक्त्यामध्ये दिलेले आहेत की सागर तळ रचना भाग 1, भाग 2 आणि भाग 3 आणि पुढचा पाठ होता सागरी प्रवाह. याचे पण आपण 3 भाग केलेले होते, भाग 1, भाग 2 आणि भाग 3. मग आता याला आपण गुण कसे दिलेले आहेत तर साधारण इथे लक्षात येतंय की गुणांची सुद्धा आपण समान विभागणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं कुठल्याच उपघटकाला झालेलं नाही की त्याला खूप कमी किंवा खूप जास्त गुण दिलेले आहेत. साधारणतः 3 आणि 4 या दरम्यानच आपण ही गुणसंख्या ठेवलेली आहे. मग ही जी गुणसंख्या आहे ही गुणसंख्या निश्चित करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे तर सर्वात पहिलं म्हणजे उपघटकाची लांबी. मग उपघटकाची लांबी म्हणजे तो उपघटक किती मोठा आहे. तो जर खूप मोठा असेल आणि त्याच्यावरती जर आपण खूप कमी गुण दिलेले असतील तर तेही योग्य होणार नाही. दुसरं काठिण्य पातळी. मग ही जी काठिण्य पातळी आहे तर ही आपल्याला संपूर्ण वर्गाचा विचार करून लक्षात घ्यायची आहे.
काही घटक जे असतात तर ते सर्व विद्यार्थ्यांना सहज समजतील असे नसतात किंवा मग त्यातला काही भाग जो असतो तर तो खूप कठीण असतो. मग अशा भागावरती कोणते प्रश्न टाकायचे किंवा टाकताना त्याची संख्या किती असावी याचा विचार आपल्याला करायचा आहे. कारण कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका तयार करताना जे सामान्य विद्यार्थी असतात त्यांचा आपल्याला आवर्जून विचार करावा लागतो. कारण त्यांची संख्या ही वर्गात जास्त असते आणि म्हणून काठिण्य पातळीसुद्धा आपल्याला गुणविभागणी निश्चित करताना लक्षात घ्यायची असते. आणि तसंच आशयाचं स्वरूपसुद्धा आपल्याला गुणविभागणी निश्चित करताना घ्यायचं असतं. मग आता आशयाचं स्वरूप कोणत्या दृष्टिकोनातनं? तर आपण प्रश्न कसे विचारणार आहेत त्यावरून आपल्याला हे आशयाचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. मग साधारणतः भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत किंवा भूगोलाच्या घटक चाचणीमध्ये आपण वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी प्रश्न विचारतो. दीर्घोत्तरी प्रश्न विचारण्याचं टाळतो. कारण आपली फक्त 20 गुणांचीच ही परीक्षा असते आणि म्हणून प्रत्येक उपघटकावरती आपल्याला सारखे गुण किंवा गुणविभागणी ही आली पाहिजे. म्हणून आपण दीर्घोत्तरी जो जास्त गुणांचा प्रश्न असतो तर तो टाळण्याचा प्रयत्न करतो. मग या आशयाच्या स्वरूपामध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्न कोणत्या ठिकाणी विचारू शकणार आहेत किंवा मग लघुत्तरीमध्ये आपण कोणकोणते प्रश्न विचारणार आहोत, कारणे द्या असतील किंवा थोडक्यात उत्तरे किंवा मग आणखी फरक सांगा, नकाशा भरा, आकृतीला नावे द्या किंवा आकृती काढा. अशा विविध प्रकारचे प्रश्न निर्माण करणारा आशय हा कोणत्या भागामध्ये आहे याचाही विचार आपल्याला या संविधान तक्त्याच्या उपघटकानुसार गुणविभागणीमध्ये करायचा असतो. बघा पुन्हा एकदा, उपघटकानुसार गुणविभागणी करताना आपल्याला काय करायचं आहे की आपण जेवढेही उपघटक परीक्षेसाठी निश्चित केलेले आहेत तर त्या प्रत्येक उपघटकाला गुणविभागणी करायची आहे. दुसरी गोष्ट, ही गुणविभागणी शक्यतोवर समान असणं आवश्यक आहे. जर एखादी भाग खूप कठीण असेल तर त्यावर प्रश्नांची संख्या किंवा गुणांची जी काही संख्या असेल तर ती आपल्याला कमी ठेवायची आहे. कारण सामान्य विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार अपेक्षित आहे. तर एकंदरीत याप्रमाणे आपल्याला ही गुणविभागणी लक्षात घ्यायची आहे. मग आता इकडे तिसरा जो कॉलम दिलेला आहे त्या तिसऱ्या कॉलममध्ये शेकडा गुण दिलेले आहेत. मग शेकडा गुण कशासाठी या ठिकाणी मांडले आहे तर आपण प्रत्येक उपघटकाला साधारणतः किती % किंवा शेकडा किती आपण त्याला वेटेज दिलेलं आहे हे निश्चित करतं. तर या ठिकाणी एकूण 6 उपघटकांना साधारणतः 15 ते 20% इतकं आपल्याला गुण निश्चित केलेली आहे असं दिसतं. मग आता हा जर उपघटकानुसार गुणविभागणीचा भाग तुम्हाला समजलेला असेल तर आता आपल्याला पुढच्या भागाकडे जायचं आहे. पुढचा जो काही तक्ता आहे तो म्हणजे उद्दिष्टानुसार गुणविभागणी. मग आता तुम्हाला पाठाची उद्दिष्टे कोणती असतात हे पक्क माहीत झालेलं आहे. पाठाची किंवा यालाच आपण अध्यापनाचीही उद्दिष्टे म्हणतो किंवा अनुदेशनात्मक उद्दिष्टेही म्हणतो. तर मग ही जी काही उद्दिष्टे आहेत ही भूगोलासाठी आपण 4 प्रकारची लक्षात घेतलेली आहेत. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. आपल्या ह्या तक्त्यामध्ये हे 4ही उद्दिष्ट मांडलेली आहे आणि त्याला धरून आपण गुणविभागणी केलेली आहे. मग आता या ठिकाणी आपला हा जो काही घटक नियोजनाचा भाग होता किंवा घटक चाचणी आपण ज्या भागावर काढणार आहोत तो इयत्ता 8वीचा वर्ग आहे आणि म्हणून या ठिकाणी या उद्दिष्टांची गुणविभागणी करताना तो वर्ग इथे लक्षात घेऊन केलेली आहे. मग आता ज्ञान या उद्दिष्टाला इथे 6 गुण दिलेले आहेत. आकलन याला 6 गुण, उपयोजनाला सुद्धा 6 गुण आणि कौशल्य हे जे उद्दिष्ट आहे याला 2 गुण दिलेले आहेत. मग आता ह्या ठिकाणी आपण म्हटलं होतं की हा इयत्ता 8वीचा वर्ग. आपण इयत्ता 8वीचा वर्ग या ठिकाणी का लक्षात घेतला आहे तर उद्दिष्टानुसार गुणविभागणी आपण करत असताना वर्गातील विद्यार्थी जो आहे
तर त्याचा वयोगट लक्षात घेऊन आपल्याला कोणत्या उद्दिष्टांना किती गुण द्यायचे आहेत हे निश्चित करायचे असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जर वर्ग लहान असेल तर त्याचा वयोगट लहान असतो आणि म्हणून ज्ञान आणि आकलन हे जे काही 2 उद्दिष्टे आहेत तर यावरती आपल्याला जास्त गुणांची विभागणी करणं गरजेचं आहे. कारण वय लहान असल्याने त्यांची बौद्धिक क्षमताही कमी असते, म्हणून ज्ञान आणि आकलन हे जे काही लोअर लेवलचे किंवा ज्याला कमी पातळीचे उद्दिष्टे आपण म्हणतो तर त्यावर जास्त गुणसंख्या इथे अपेक्षित असते. जर मध्यम वयोगट असेल तर म्हणजेच आता जसा उदाहरणार्थ 8वीचा वर्ग, तर आपल्याला ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य यांना सारखे गुण जर दिले तर हरकत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण 6-6 गुण प्रत्येक उद्दिष्टाला दिलेले आहेत हे लक्षात येतं. आणि जर वयोगट मोठा असेल तर म्हणजे साधारण माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरावरचा उदाहरणार्थ 9वी, 10वी आणि 11वी, 12वी हे जर वर्ग असतील तर ज्ञान किंवा आकलन यापेक्षा तुम्ही उपयोजनाला जर जास्त गुणसंख्या दिली तर ती जास्त योग्य असणार आहे. कारण ह्या वाढत्या वयाच्या मुलांना किंवा ज्यांची बौद्धिक क्षमता ही पक्व झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण उपयोजनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर जर विचारले तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेला संधी मिळाल्याचं या ठिकाणी योग्य उदाहरण असेल. आणि म्हणूनच लहान वर्ग असेल तर ज्ञान, आकलन या उद्दिष्टांसाठी, मध्यम स्वरूपाचा वर्ग असेल तर साधारण ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य यांना थोडे समान गुण अपेक्षित केलेले आहेत. आणि जर मोठा वर्ग असेल तर ज्ञानाऐवजी आपल्याला आकलन, उपयोजन किंवा इतर जे काही कौशल्य यासारखे जर काही उद्दिष्ट असतील तर त्याला आपल्याला गुण द्यायचे आहेत. आता या उद्दिष्टांमध्ये सुद्धा नव्याने काही उद्दिष्ट ही वाढवलेली आहेत, जसं सर्जनशीलता आहे किंवा मग आणखी विश्लेषण, संकलन अशा स्वरूपाचे काही नवीन उद्दिष्ट आलेले आहेत. तर त्याचाही विचार तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळी वर्गावरती जाल किंवा शाळेत शिक्षक म्हणून जाल त्यावेळी तुम्हाला त्याचाही विचार करायचा आहे. पण या ठिकाणी आपण या 4 कौशल्यांचाच विचार केलेला आहे. मग आता या उद्दिष्टानुसार गुणविभागणीमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे तर उद्दिष्ट ही 4 प्रकारची असतात. साधारणतः ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य याची गुण विभागणी करताना आपल्याला आपण कोणत्या वर्गासाठी प्रश्नपत्रिका तयार करत आहोत तर तो वर्ग लक्षात घेऊन त्याचा वयोगटाचा विचार करायचा आहे आणि त्यानुसार कोणत्या उद्दिष्टाला किती गुण याची निश्चिती आपल्याला करायची आहे. हे सर्वस्वी शिक्षकावर अवलंबून असतं. या गुणसंख्येवरती कोणाचंही बंधन नसतं. शिक्षकाला पूर्णतः स्वातंत्र्य असतं की त्याने कशा प्रकारचं गुणसंख्या द्यायची आहे, कोणत्या उद्दिष्टाला किती आणि किंवा कशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचे याचं पूर्ण स्वातंत्र्य हे शिक्षकाला असतं. असं जरी असलं तरी पण शिक्षकाने संपूर्ण वर्गाचा विचार करूनच प्रश्नांची किंवा गुणांची निश्चिती करायची आहे. मग आता पुढचा जो काही तुमचा तक्ता आहे, संविधान तक्त्यात आपण बघितलं होतं की एकूण 3 प्रकारचे तक्ते असतात आणि त्यांचं एकत्रीकरण करायचं असतं. पहिला आपण उपघटकानुसार गुणविभागणीचा तक्ता बघितला, त्यानंतर आत्ताच आपण उद्दिष्टानुसार गुणविभागणीचा तक्ता बघितला आणि आता प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी या तक्त्यामध्ये आपल्याला काय काय असतं ते बघायचं आहे. मग आता प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी लक्षात घेताना आपल्याला साधारण घटक चाचणीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रश्नपत्रिकेत कशा स्वरूपाचे प्रश्न विचारायचे आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला विचार करायचा असतो. मग आता आपली घटक चाचणी आपण उदाहरणादाखल घेतलेली आहे आणि म्हणून घटक चाचणीमध्ये वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी या प्रश्नांची आपल्याला निर्मिती करायची किंवा मांडणी करायची आहे. मग वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी या दोनही प्रश्नांना इथे समान गुण दिलेले लक्षात येतात. वस्तुनिष्ठ या प्रश्न प्रकाराला 10 गुण आणि लघुत्तरी या प्रश्न प्रकाराला सुद्धा 10 गुण असे समान गुण विभाग इथे केलेले दिसतात. मग आता थोडंसं आपण प्रश्न प्रकाराचा
इथे अभ्यास करणार आहोत. मग प्रश्न प्रकारामध्ये जो वस्तुनिष्ठचा जो भाग आहे, या वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात? हां, तुम्हाला लक्षात असेल की रिकाम्या जागा, त्यानंतर अजून कंसातील योग्य शब्द भरा, जोड्या जुळवा, अजून एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा मग चूक बरोबर, अशा स्वरूपाचे प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. यामध्ये केवळ आठवणे आणि ओळखणे एवढ्याच विद्यार्थ्याच्या क्रिया होत असतात. म्हणून या वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारामध्ये प्रश्नांची संख्या जास्त असते, तसंच आणि गुणसंख्या जी असते ती पण कमी असते. म्हणजे साधारण एका प्रश्नाला आपण 1 गुण दिलेला असतो. जसं 1 रिकामी जागा असेल तर त्याला 1 गुण असतो. मग या ठिकाणी जर आपण 10 गुणांचे वस्तुनिष्ठला प्रश्न विचारणार आहोत, तर आपली प्रश्नांची संख्या ही या ठिकाणी 10 असणार आहे. मग आता इथे दुसरा भाग जो आहे तो लघुत्तरीचा. मग लघुत्तरी प्रश्न प्रकारामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात? तर लघुत्तरीमध्ये आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहा असेल किंवा व्याख्या स्पष्ट करा असेल किंवा मग आणखी फरक लिहा, अजून भौगोलिक कारणे द्या, कार्यकारण संबंध सांगा, वर्गीकरण करा, अशा स्वरूपाचे विविध प्रश्न आपल्याला लघुत्तरीमध्ये विचारता येतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दीर्घोत्तरी. या ठिकाणी जरी आपण घेतलेले नसले तरीसुद्धा दीर्घोत्तरीमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न असतात? तर साधारणतः 60 ते 70 शब्दांमध्ये उत्तर लिहा किंवा दीर्घोत्तरी उत्तर लिहा, अशा स्वरूपाचे प्रश्न हे दीर्घोत्तरीमध्ये विचारले जातात. लघुत्तरी प्रश्न प्रकारामध्ये साधारणतः प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात असं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. 2 किंवा 3 गुण. तर आपण घटक चाचणीसाठी 2 गुणांचा विचार केलेला आहे. मग 10 गुण दिले याचा अर्थ काय? इथे आपल्याला 5 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मग आता प्रश्न प्रकारानुसार जी गुणविभागणी केलेली आहे, तर त्या गुणविभागणीमध्ये वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत हे ज्ञान या उद्दिष्टावर आधारित असतात आणि म्हणून जर इथे आपल्याला 10 गुण यामध्ये ज्ञान या उद्दिष्टामध्ये आलेले आहेत असं एकंदरीत लक्षात येतात. तर इकडे सुद्धा आपल्याला उद्दिष्टांमध्ये लक्षात घ्यायचं आहे की किती गुण असले पाहिजे, तर तेही साधारणतः 10 असले पाहिजे. पण मग आता ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की इथे 6 गुण दिलेले आहेत. मग इतर 4 गुण कुठे आहेत? तर ते सुद्धा आपल्याला प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर लक्षात येणार आहे. लघुत्तरी प्रश्नांमध्ये आपल्याला साधारणतः आकलन आणि उपयोजन या 2 उद्दिष्टांचा विचार करायचा आहे. इथे आपल्याला 10 गुण दिलेले आहेत, म्हणजेच आकलन आणि उपयोजन यामध्ये आपल्याला प्रत्येकी प्रश्नसंख्या कशी असेल किंवा गुणविभाग कसे असतील, 10 म्हणजे आकलनाला जर 6 गुण दिले असतील तर उपयोजनाला आपल्याला 4 गुण हे देता आले पाहिजे. मग आता ह्या ठिकाणी हे 2 गुण जे प्लस झालेले दिसतात तर ते ज्ञान या उद्दिष्टामध्ये आलेले आहेत, हे लक्षात घ्यावयाचे आहे. तर एकंदरीत आपल्याला काय लक्षात आलं की प्रश्न प्रकारानुसार जेव्हा आपण गुणविभागणी करतो तेव्हा प्रश्न आपल्याला कोणत्या स्वरूपाचे विचारायचे आहेत, ते वस्तुनिष्ठ आहे की लघुत्तरी आहे की दीर्घोत्तरी याचा विचार करायचा आहे. प्रत्येक प्रश्न प्रकाराला किती गुणसंख्या आपल्याला निश्चित करायची आहे, आपल्या आशयाचं स्वरूपही लक्षात घ्यायचं आहे आणि उद्दिष्टाचंही स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. तर एकंदरीत या संपूर्ण याचा विचार करून मग आपल्याला प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी करावयाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तसं पाहिलं तर संविधान तक्ता तयार करणं हे थोडं क्लिष्ट असं काम आहे, परंतु ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ते तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक वेळी तुम्ही ज्या वेळी तुम्हाला प्रश्नपत्रिका तयार करायची असेल त्यावेळी तुम्हाला संविधान तक्ता हा तयार करावाच लागणार आहे. संविधान तक्त्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला काढणं अशक्यच आहे आणि म्हणून संविधान तक्ता हा समजून घ्यायचा आहे.
मग आता ह्या ठिकाणी तुमच्या समोर संविधान तक्ता दिसत आहे. मग संविधान तक्त्यामध्ये आपण काय लक्षात घेतलं होतं की उपघटक, उद्दिष्ट आणि प्रश्न प्रकार या तीन तक्त्यांना एकत्रित करून जो तक्ता तयार केला जातो त्याला संविधान तक्ता असे म्हणतात. मग आता या तक्त्यानुसार आपल्याला उपघटक दिसत आहेत. प्रत्येक उपघटकाची गुणसंख्याही दिसत आहे. त्यानंतर उद्दिष्ट दिसत आहेत. उद्दिष्टानुसारची गुणसंख्याही दिसते आणि त्या उद्दिष्टामध्ये आपल्याला खाली प्रश्न प्रकारही दिसतोय. जसं ज्ञान या उद्दिष्टाच्या खाली आपल्याला व, ल आणि दी असे अक्षर दिसत आहेत. व म्हणजे वस्तुनिष्ठ, ल लघुत्तरी आणि दी म्हणजे दीर्घोत्तरी. मग यांना आपल्याला किती किती गुण द्यायचे आहेत तर हे निश्चित करायचं आहे. मग आता महासागराची तळरचना भाग 1 या भागासाठी आपण किती गुण दिलेले आहेत तर ह्या आडव्या रांगेमध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की आडव्या रांगेतला शेवटचा जो तुमचा रकाना आहे तो एकूण गुणांचा आहे. तिथे आपल्याला 3 गुण दिसत आहेत आणि आपण सुरुवातीलाही 3 गुण याच्यामध्ये निश्चित केलेले आहेत. त्यानंतर सागर तळरचना इथेही आपल्याला 1, 2 आणि पुन्हा 1 असे 4 गुण दिसत आहेत. याप्रमाणे शेवटचा जो काही रकाना आहे तर हा तुम्हाला उपघटकानुसार गुण विभागणी दर्शवितो. त्यानंतर उभ्या रकान्यामध्ये सुद्धा आपल्याला खाली शेवटी एकूण दिलेले दिसत आहेत. तर हे एकूण जे आहेत तर हे आपल्याला उद्दिष्टानुसार किती गुण आपण दिलेले आहेत त्याची निश्चिती या ठिकाणी दर्शविलेली आहे. तर ज्ञान या उद्दिष्टाला आपल्याला 6 गुण दिसत आहेत. आकलन या उद्दिष्टाला 6 गुण दिसत आहेत. उपयोजनालाही 6 दिसत आहेत आणि कौशल्याला 2 गुण दिसत आहेत. म्हणजे 6, 6, 6 आणि 2 याप्रमाणे एकूण 20 गुण दिसत आहेत. मग आता आडवी आणि उभी बेरीज ही सारखी आली पाहिजे संविधान तक्त्यामध्ये असं म्हटलं जातं. मग ही कोणती आडवी आणि उभी बेरीज तर एकूण या रकान्याची आपल्या इथे या तक्त्यामध्ये 2 कॉलम जे आहे हे एकूणचे दिसतात. हा उपघटकाचा सगळ्यात खालचा जो रकाना आहे हा एकूणचा आहे आणि तो एकूणचा जो रकाना आहे तर त्यामध्ये उद्दिष्टानुसारचे गुणसंख्या आहे आणि उपघटक, उद्दिष्ट आणि त्याच्यानंतरचा हा इकडचा तिसरा कॉलम हा जो आहे हा पण एकूणचा आहे. तर इकडची ही जी एकूण संख्या आहे ही उपघटकानुसारची आहे. म्हणजे इकडचे गुण आणि इकडचे आडवे गुण हे दोनही आपल्याला जर बेरीज केली तर ती 20 येणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने प्रत्येक उपघटकावरती, प्रत्येक प्रश्न प्रकारावरती आणि प्रत्येक उद्दिष्टावरती जेही काही गुण दिलेले असतात तर त्या गुणांना एकाच नजरेमध्ये दर्शविणारा जो तक्ता आहे तो संविधान तक्ता आहे. तर ह्या संविधान तक्ता तयार करण्यासाठी तुम्हाला थोडासा सरावही करावा लागणार आहे. एकाच वेळी तुम्ही जर करायला म्हटलं तर तो तंतोतंत बरोबर येईलच असं नाही आणि म्हणून तुम्ही 2 ते 3 घटकांवरती हा संविधान तक्ता तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता आपण संविधान तक्ता जो आहे हा तर तयार केला. मग आता प्रश्नपत्रिका याच्यावरनं आपल्याला काढायची आहे. तर इथे प्रश्नपत्रिका कशावर काढणार आहे आपण ह्या 6 उपघटकांवरती आणि उद्दिष्ट आणि प्रश्न प्रकार लक्षात घेऊन. मग या ठिकाणी प्रश्नपत्रिका आपल्याला तयार केलेली आहे हे दिसतंय. मग प्रश्नपत्रिकेमध्ये शिक्षकाला प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा विचार करायचा असतो. जसं सुरुवातीला शाळेचं नाव असेल किंवा मग आणखी विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर, आपण चाचणी असेल किंवा मोठी परीक्षा असेल, 6माही परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा तर ती किती मिनिटांची, त्याची वेळ काय आहे ते निश्चित करायचं असतात. गुण किती देणार आहे ते निश्चित करायचे असतात. आणखी जर काही सूचना असतील तर त्याही सूचना इथे मांडायच्या असतात. हा सगळा प्राथमिक भाग झाला. हा जरी प्राथमिक असला तरीसुद्धा तो खूप महत्त्वाचा असतो. कारण आपल्याला ज्याही वेळी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका द्यायची असते तर ती प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारच्या शंका उरणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग आता इथे पहिल्या पानावरती आपल्याला एकूण 3 प्रश्न दिसत आहेत. मग 3 प्रश्नांमधला पहिला प्रश्न जो आहे तर तो रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
तर हा सरळ सरळ प्रश्न दिलेला आहे 6 गुणांचा. याच्यामध्ये एकूण 6 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तुम्ही जर तुमच्या इयत्ता 8वीचं पुस्तक असेल घरी, त्या 8वीच्या पुस्तकामध्ये या प्रत्येक रिकाम्या जागेची तुम्ही जवळून तपासणी करू शकतात की आपण साधारण जे गुण दिलेले आहेत उपघटकांना त्याला धरूनच या ठिकाणी ह्या प्रश्नांची निर्मिती कशा प्रकारे केलेली आहे हे लक्षात येईल. आपण उपघटकानुसार जे काही ज्ञान हे उद्दिष्ट घेतलेलं होतं, तर त्याला आपण प्रत्येकी एक एक गुण दिलेला होता. म्हणजेच इथे प्रत्येक उपघटकावरती एक रिकामी जागा आलेली आहे हे दिसतंय. प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा थोडक्यात उत्तरे लिहा. मग यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. हे 3ही प्रश्नांची निर्मिती आपण आकलन या उद्दिष्टासाठी केलेली आहे. आकलन या उद्दिष्टासाठी आपण किती गुण दिलेले आहेत, तर आपल्याला लक्षात येतं की आपण 6 गुण दिलेले आहेत आणि हे जे काही 6 गुण आहे ते या ठिकाणी आलेले दिसतात. प्रश्न क्रमांक 3 जो आहे हा भौगोलिक कारणे द्या. हा उपयोजन या उद्दिष्टासाठी आपण या ठिकाणी मांडलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपण 3 प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजेच याचेही 6 गुण जे आपण उपयोजन या उद्दिष्टासाठी दिलेले होते तर ते या ठिकाणी आलेले आहेत हे लक्षात येतं. मग एकंदरीत हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न प्रत्येक उपघटकावरती जे निश्चित केलेले आहेत संविधान तत्त्वामध्ये त्याचप्रमाणे मांडलेले आहेत, यात शंका नाही. मग साधारण 18 गुणांचे हे प्रश्न झालेले आहेत. मग आता 2 गुणांसाठी आपल्याला काय लक्षात येतं आहे की आकृती पूर्ण करा. यामध्ये 4 गुण दिसत आहेत परंतु ती प्रिंट मिस्टेक आहे. तर अशी प्रिंट मिस्टेक असता कामा नये परीक्षेमध्ये. तर हे 2च गुणांचे आहे आणि प्रश्नाचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी थोडंसं आपल्याला योग्य करता आलं असतं. कसं की पुढे दिलेल्या 2 गोष्टी आकृतीमध्ये योग्य त्या ठिकाणी दाखवा. मग ह्या ठिकाणी 2च गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. सागरी पठार आणि बेटे. मग हे जिथे कुठे असेल तिथे विद्यार्थ्यांनी दाखवायचं आहे आणि त्या प्रत्येकाला 1 गुण सांगितलेला आहे. तर अशा रीतीने आकृतीला नावे द्या हा जो काही प्रश्न आहे हा कौशल्य या उद्दिष्टासाठी निर्माण केलेला आहे. याला 2 गुण आपण अपेक्षित केलेले होते, तर ते 2 गुण या प्रश्नाच्या आधारे या ठिकाणी पूर्ण केलेले आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही घटक चाचणी आहे तर ही घटक चाचणी तयार करण्यासाठी तुम्हाला संविधान तक्त्याची माहिती घेणं आवश्यक आहे. तुम्ही ज्यावेळी तुम्ही संविधान तक्ता कराल त्यावेळी या व्याख्यानाचा आधार तुम्हाला तुम्ही जर घेतला तर तो तुम्हाला जास्त फायदेशीर